ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। गणेशशारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी श्रीराम। आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण श्रीराम। ऐसा हा रजोगुण। सगळी लिस्ट आपण पाहिली तर काय दिसतं बरं? जसं लहान मुलं असतात, संस्कार अजून झालेले नसतात, जरा द्वाड असतात, फार व्रात्य असतात, नको नको ते करतात, अगदी काही बेलगामपणे वाटेल तसं वागत असतात। आणि मग जर त्याला संस्कार झालेच नाहीत तर मग शरीराने ताडामाडासारखे आम्ही वाढतो, पण वागणुकीमध्ये वर्तवणुकीमध्ये आपल्या विचारांमध्ये काहीच तसा फरक पडत नाही। तसंच प्राप्य पण राहतं, असंस्कारी आम्ही राहतो। आता हे जीवन म्हणजे कर्म आहे, पण सत्य काय आहे बरं? हे ब्रह्म एकच सत्य आहे, त्याच्यात कर्मही नाही आणि त्याच्यामध्ये अनेकत्व नाही, ते एकमेव द्वितीय असं ब्रह्म आहे। पण तेच ब्रह्म त्या मायेच्या शक्तीमुळे अनेक झाल्यासारखं भासतं आहे। जी उपाधी आल्यामुळे
आम्ही प्रत्येक वेगळा वेगळा एक जीव म्हणून तो जीव आपलं जे सत्यत्व आहे ते विसरला आणि त्या उपाधींनाच तादात्म्य पाहून मी एक असं परिच्छिन्न असं त्यांनी आपलं एक जग निर्माण केलं. हा तो जीव आहे. आणि मग त्या उपाधींची जी जी विशेषण आहेत ती सगळी त्यांनी स्वतःला लावून घेतली. मी चतुर आहे, मी शहाणा आहे, मी आणखीन काय पंडित आहे, आणि मग माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझी पत्नी, हे सगळं असं एक छोटंसं जग आपण तयार करून घेतलं. आता आपला हा प्रश्न असा की हे सगळं करायचं नाही का, आम्ही घरात राहायचं नाही का, मुलं बाळं नाही का, व्यवहार नाही का, ह्याच्यापेक्षा वेगळं जग आम्हाला माहिती नाही आहे, कसं काय आहे हे सगळं, आणि असं सोडून कसं देता येईल. आणि तुम्ही म्हणता भक्ती करा, पण मग भक्ती करायची तर मग पोट कसं भरायचं, पोट तर भरायला पाहिजे ना, नाही कसं म्हणता तुम्ही. हे सगळं देह आहे, जगत आहे, तोच विचार की जसं गाडी असते, रस्ता आहे, आणि रस्ता कुठेतरी जाऊन पोचतो आपल्या गावी. पुण्याहून निघालं तर मुंबईला, आणखीन कुठे मुंबईत निघालं अहमदाबादला, कुठेतरी जाऊन आपलं पोचायचं असतं, गंतव्यस्थान असतं. मग गाडी आम्ही चालवायला शिकतो, व्यवस्थित गाडी चालवता आली किंवा ज्याला गाडी चालवता येते असा चांगला ड्रायव्हर आम्ही शोधतो. त्या गाडीची डागडुजी काय, पेट्रोल व्यवस्थित आहे ना, टायरमध्ये हवा भरली आहे ना, सगळी मशिनरी सगळं काम करता आहे ना, ब्रेक क्लच सगळं आम्ही व्यवस्थित बघत असतो. त्याच्यानंतर तो रस्ता जो आहे तो सुद्धा गुळगुळीत छान केलेला असतो. आणि कुठला रस्ता आपल्याला धरायचा आहे, कुठे जायचं आहे, त्या पाट्या बघून आम्ही तिकडे तिकडे उजवीकडे जा, डावीकडे जा, आणि किती वेगाने धावा, हे सगळं नियम आम्ही पाळतो. किंवा GPS लावतो, अमुक अहमदाबादकडे जाणारा रस्ता हा आहे, इकडे आम्ही जात असतो. मग आम्ही आपल्या गंतव्यस्थानी आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथे जाऊन पोचतो. आपण दिल्लीला पोचलो, अहमदाबादला पोचलो, आणखीन कुठे. पण मग ही देहाची गाडी ही कधी चालवायला शिकतो का आपण, ही कशी चालवायची, तर ते आपण कधी विचारच नाही करत. बस ते प्रकृतीनुसार देह वाढतो, सगळी इंद्रिय आपली काम करत असतात, बस ती चालतं तसंच. आणि हे जीवन जसं चाललं आहे आपले भरधाव, आम्ही सगळेजण जिथे चालले तिथे आपल्या मेंढ्यांसारख्या माना खाली घालून आम्ही काही बघत नाही, सरळ चाललेलो आहोत. तर रस्ता कुठे जातो आहे, गाडी कशी चालवायची आणि कुठे जायचं आहे आपल्याला, हे कुठलाच विचार नाही केला तर मग असं आम्ही हे चित्र आहे सगळं, तिथं काहीच विधी निषेध नाही आहे. एकतर मी माझं मला आपण करत बसतो, माझं घर, माझा संसार हे माझं आहे, आणि मग चांगलं चांगलं खायचं, प्यायचं, घ्यायचं, हे सगळं करत बसतो. आणि मग जे करायचं नाही ते पण आम्ही करतो. तर मग आता जे करायचं नाही आहे ते तर आपण टाकून देऊ शकतो. ग्राम्य विचार करणं किंवा इंद्रियांचे चोचले ते कमी करायला पाहिजे. ते व्यवस्थित ना, गाडी व्यवस्थित पाहिजे तर सगळं नियंत्रित पाहिजे. आता खरोखर जे आपल्याला प्रश्न पडतो, आम्ही करायचंच नाही का, मग आम्ही काही पैसा कमवायचा नाही का, आम्ही काही श्रीमंत व्हायचं नाही का वगैरे, आणि माझं हे सगळा परिवार वगैरे तो सगळा, थोडंसं डोळे उघडे ठेवून या जगाकडे जर पाहिलं आपण तर काय दिसतं बरं. तर आपल्या प्रश्नाची उत्तरं खरं मिळू शकतात. आणि समर्थांच्याच शब्दामध्ये आपण त्याचं उत्तर पाहूया. हे सगळं जर आपण म्हटलं की मी करतोय आणि मग माहीत नाही का कर्म किती करायला पाहिजे म्हणून आम्ही दिवस रात्र कष्ट करत राहतो, कशासाठी, देह पोसवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, आणि त्या
सगळं हे काही देहासाठी आपलं छोटंसं जग हे चालवतो आपण, पण काही गरज आहे का त्याची? जर विचार केला तर आम्ही काय कुणाचे खातो, म्हणजे काय आम्ही आम्ही कमवतो, आम्ही खातो, पण समर्थ म्हणतात तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. कुठे राम देतो, आम्हाला कष्ट करावे लागतात. पण जगामध्ये डोळे उघडे ठेवून बघू ना आपण, किती सोपे आणि साधे दृष्टांत दिलेले आहेत आणि त्याच्यावरून पण आपण हे मान जे काढू शकतो. बांधिले घुमट किल्ल्याचे तट तयाला कुटती पिंपळवट, कोण पाणी घालितो, कोण मोठ लावितो. एरवी आम्ही काय वृक्षरोपण करायचं आहे तर हजारो झाडं लावली जातात आणि ते काय हेलिकॉप्टरमधून पाणी किंवा बीज पेरली जातात आणि खूप पाणी द्यायला मोटा लावले जातात, मोटारी लावले जातात. पण या अशा मोठ्या मोठ्या किल्ल्यांवर, तटांवर जे पिंपळ वृक्ष, वटवृक्ष उगवतात, कोणी लावलं ते सगळं? कोण पाणी घालतं त्याला? कोण मोठ लावली आहे त्याला? आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. आपल्याला वाटतं आपण सगळं करतो. खडक फोडिता सजीव रोडकी, पाहिली सर्वांनी बेडकी, सिंधू नसता तियेचे मुखी, कोण पाणी घालितो. पूर्ण चारी बाजूनी बंद असा तो खडक, कुठेही खिडकी नाही, हवा जायला कुठे जागा नाही. आतमध्ये पाणी कसं आलं, त्याच्यात तो खळगा कुठून आला आणि त्या खळग्यामध्ये ती बेडकी व्यवस्थित जिवंत कशी बरं? खडक फोडल्यावर ती कुणकण बाहेर आली, सगळ्यांनी पाहिली. कोण करतं हे सगळं? विचार करतो का आपण? आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. पण आम्ही हे सगळं करण्यासाठी धनधान्य मिळवतो, कष्ट करतो आणि ते साठवतो. अरे काय माहिती, मिळालं नाही तर काय होईल म्हणले. पहा पहा मातीची आसनी, चिंतिता रक्तमास मलखाणी, तिथे निर्मळ दूध घालुनी, कोण पोषितो. छोटं बालक काहीही करू शकत नसतं, त्याला काही कळत नसतं, त्याचे हात पाय सगळे अजून इतके छोटे, ते त्याला काही करता येत नाही. पण नाही का, कोण पोसतं त्याला? दूध निर्माण केलं, त्याला काही चावता येत नाही, काही खाता येत नाही, दात नाही येत नाही. मातेच्या स्तनामध्ये असं दूध निर्माण केलं आणि ते दूध पिण्याची, त्याला ते ओढून घेण्याचं विद्या कोणी दिली बरं? एवढंच ते 1 दिवसाचं बाळ, काही तासांचं बाळ, पण ते छान चुटू चुटू दूध पितं. कोण करतं हे सगळं? मी काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. आम्हाला इतका एवढा तो रजोगुणामध्ये, अरे मी सगळं करतो, मीच सगळं, माझ्यासारखं कोणी नाही आहे, मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी चतुर आहे, मी पंडित आहे, मी शहाणा आहे वगैरे आम्ही जे म्हणतो तो रजोगुण म्हणतो. तर नसता पाण्याचे बुडबुडे, सदा सर्वदा गगन कोरडे, दास म्हणे पाडुनी सडे, पीक उगवितो. एरवी आता ग्रीष्म ऋतू आकाशात पाहिलं तर किती सगळं कोरडं कोरडं आहे, कुठेही काही पाण्याचा थेंब दिसत नाही. पण वर्षा ऋतूमध्ये श्रावण भाद्रपद मासामध्ये सडे पडतात, एवढा पाण्याचा सडा. कोणीतरी करू शकतं का हे सगळं? आणि मग सगळी पिकं, सगळी शेतं हिरवीगार होऊन जातात. कोण करतं हे सगळं? आमच्या हातात नाही येते, आपण नाही करत नाही, पण ते मी करतो असं म्हणणारा आणि मग ते करणारा जो आहे तो रजोगुण आहे. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. आणि म्हणूनच सत्वगुण म्हणजे म्हणलं, सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती. म्हणजेच काय की या मी करतो, कर्तृत्व आम्ही आमच्याकडे घेतो, मग भोक्तृत्व पण आमच्याकडे येतो आणि कर्म
केल्यामुळे कर्माचं फळ, आणि त्या कर्माच्या फळामुळे आमच्या वासना वाढत राहतात, आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा कर्म, आणि ते पुन्हा कर्म करण्यासाठी जन्म. अशा प्रकारे आम्ही त्या पुनरावृत्ती, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या सारख्या जन्ममरणाच्या या फेऱ्यामध्ये आम्ही अडकत असतो. पण थोडक्यात काय की कर्माशिवाय जीवन नाही आहे. पण मग ते कर्म आम्ही कसं करायचं, तर भगवत भक्तीने कर्म करायचं. प्रत्येक गोष्ट ही सगळं करणारा तो ईश्वर आहे, देणारा तो ईश्वर आहे. त्याचं स्मरण, त्याची शक्ती, त्याच्या कृपेने सगळं होतं आहे असं जर म्हटलं, सगळं जे काही आहे ते रामच आहे, आणि तर रामच सगळं आम्हाला करणारा आहे असं जर म्हटलं तर ती भक्ती होते. भक्ती करणं म्हणजे काहीतरी पान फुल वाहणं, मंदिरात जाणं म्हणजे नाही भक्ती. पुन्हा ते रजोगुणच आला ना, मी जातो देवळात, मी भक्ती करतो, आम्ही हे करतो, आम्ही यज्ञ करतो, आम्ही याग करतो, ते करणंच आलं, आणि मग तिथे तो रजोगुण नाही. भगवत भक्ती म्हणजे ही एक दृष्टी आहे की जे काही करणारा आहे तो राम आहे. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. रामरायाच्या कृपेने हे सगळं मिळालं मला. हे जेव्हा होतं तेव्हा तो सत्वगुण आहे, आणि तो सत्वगुण काय आहे तर परमार्थ देणारा आहे. मग जरी शबल असलं, कर्म जरी असलं तरी सुद्धा तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी. शबल आहे ते खूप कर्म करायचंय, रंगीबरी हे ते, पण तिथे मी करतोय, मला करायचंय हे करणं जिथे आलं, चंचलता जिथे आली, प्रवृत्ती जिथे आली, तिथे दारुण फल काय आहे, दारुण दुःख भोगवी. आता हा सत्वगुण आणि रजोगुण जो आहे, या जगामध्ये जर राहायचं आहे तर नुसते डोळे मिटून बसून चालणार नाही आहे ना. त्याला जीवन कसं म्हणता येईल? तो दगड पण आहे, तर दगडासारखं राहायचं का? जर मी मनुष्य आहे, मला सगळी इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, इतकं अफाट अचाट असं हे दुर्दम्य असं एक सामर्थ्य आहे बुद्धीमध्ये, मनामध्ये, तर मग आम्ही दगडासारखं नुसतं बसून राहणं, निष्काम काय म्हणायचं ना, कुठलंही कर्म न करता, काही निर्मिती करायची नाही, तर मग ते जीवन तरी कसं म्हणता येईल? त्याला ज्ञान कसं म्हणता येईल बरं? आणि म्हणून ते शबल जे आहे त्याला शुद्ध म्हटलं. जेव्हा ते कर्म जे सात्विक होतं तेव्हा आम्ही परमार्थाच्या मार्गाला लागतो आणि मुक्त होऊ शकतो. खूप सुंदर, फार मोठं प्रकरण आहे, पण आपण जर थोडक्यात जर पाहिलं की कुवलाश्व जो राजा होता आणि मदालसा त्याला भेटली, आणि त्या दोघांचा विवाह झाला. खूप अतिशय प्रेम होतं त्याचं, आणि मग तिला पुत्र झाला. आता ही मदालसा जी होती, ती मदालसाचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे की ती जरी देहामध्ये होती, विवाह झाला, पण तरीसुद्धा ती ब्रह्मनिष्ठा होती, ब्रह्मामध्ये स्थित होती. मी ते ब्रह्म आहे ही ती जाणीव सतत तिच्यामध्ये होती. पण तरीसुद्धा हे जे प्रकृतीच्या स्तरावर जे व्यावहारिक सगळं जीवन आहे ती ते सगळं करत होती. पतीला प्रेम देत होती, आपली कर्तव्य सगळं पार पाडत होती, पण ती आपल्या स्वरूपापासून च्युत नव्हती. आणि मग पुत्रप्राप्ती झाली, तर ते पुत्र झाले तेव्हा त्या पुत्रांना देखील त्यांनी तसाच तिने उपदेश केला की म्हणले, जे या मलमूत्रामध्ये विष्ठेमध्ये राहणारं गर्भ तू कसा असू शकतोस? तू तर पवित्राहून पवित्र, आणि तू अजन्मा आहेस, तू जन्माला नाही, तू तर आहेच आहे, असा त्यांना उपदेश केला. तुला देह नाही, तू देह नाहीस, हे अवयव तुला नाही, तुझ्यामध्ये कुठलाही भेद नाही, तू सर्व व्यापक आहेस, तुझ्यामध्ये कर्म नाही, तू पूर्ण आहेस. आणि त्या बाळाला असे ते उपदेश ती देत होती.
तर हा आपला इथे विषय नाही आहे, ते समर्थ सगळं सांगणार आहेत, पण तरी आपण विचार इथे फक्त रजोगुण आणि तमोगुणाचा करतो आहोत. जे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत की हे असं करायचंच नाही का वगैरे, तर तिथे हे की मग त्या मुलांना ती उपदेश देत होती. अशी 4 पुत्र झाले आणि राजा मात्र फार आनंदात व्हायचा. पुत्रप्राप्ती झाली की त्याचं काय ब्राह्मणांना बोलवायचं, त्याचं ज्योतिष ऐकायचं, जातकर्म करायचा, दान धर्म करायचं, खूप मोठा उत्सव सोहळा पार पाडायचा आणि खूप आनंदाने मग पत्नीशी बोलायचं, मग आपण ह्याचं नाव काय ठेवायचं वगैरे. तेव्हा मदालसा हसायची, हा ही हसते काही, आणि मग तो विचार करायचा. पहिला पुत्र झाला म्हणे, आता राजा आहे ना तो, त्यामुळे म्हणे याचं नाव मी विक्रांत वर्म ठेवतो. सगळ्या म्हणजे क्रांती करणारा पराक्रमी शूर असा, त्याच्या शूरामध्ये श्रेष्ठ असा विक्रांत वर्म असं नाव. तो मदालसा खूप हसते आणि ही हसते का अशी, इतकं छान नाव ठेवलंय. दुसऱ्या वेळी पुत्र झाला, त्यावेळी सुद्धा तिने त्या बाळांना उपदेश दिला, इतका सुंदर की तुझ्यामध्ये कुठलाही भेद नाही, तू ते आत्मतत्व आहेस. आणि राजा म्हणतो आपण याचं नाव सुबाहू ठेवायचं. पुन्हा मदालसा हसते. तिसऱ्या वेळी पुत्र झाला आणि मग त्याचं नाव आणखीन काय शत्रुजित असं ठेवलं, शत्रूंना जिंकणारा. पुन्हा मदालसा हसली. तेव्हा आता चौथा पुत्र झाला, तेव्हा मात्र राजाला काही राहवलं नाही आणि सुरुवातीला त्याला वाटलं खूप आनंदाने ती हसतीये, पण त्याला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि मग तो चिडला खूप, त्याला राग आला आणि म्हणले प्रत्येक वेळी तू अशी हसतेस का, म्हणे अशी चेष्टा का करतेस माझी, एवढं छान मी नाव ठेवतो आणि तरी तू त्या नावाला नावं का ठेवतेस, असं काय झालंय. आणि मग ती मदालसा हसून सांगते की विक्रम म्हणजे काय, क्रांती ना, क्रांती म्हणजे गती, जिथे बदल आहे, जिथे गती आहे, एका ठिकाणून दुसरीकडे जाणं आहे, खालून वर जाणं आहे, पण म्हणले जो सर्वव्याप्त आहे, जिथे कुठलीही गती नाही, तो खचाखच पूर्ण भरलेला आहे, तिथे गतीच नाही आहे, मग तो विक्रमवर्म कसा होऊ शकतो. म्हणून मला हसू आलं. म्हटले सुबाहू, ज्याच्यामध्ये कुठलेही अवयव नाही, जो अपाणिपाद असा आहे, त्याला हात नाही पाय नाही, म्हणजे जो भेदरहित आहे, त्याला कुठलाही भेद नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, काय स्वगत भेद नाही, हात वेगळे पाय वेगळे, तो अखंड एकच आहे, चितघन सद्घन सर्वव्याप्त असा जो आहे, त्याला बाहू कुठले, तो सुबाहू काय आणि काय कशा काय. शत्रुजित म्हणले शत्रूच नाही त्याला, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे, त्याच्यामध्ये कुठला भेद नाही आहे, जसा स्वगत भेद नाही तसा सजातीय आणि विजातीय भेद पण नाही, मी आणि हे वेगळे असं काही नाहीच आहे. मग कुठला शत्रू, आणि मग शत्रूंवर विजय मिळवणारा, शत्रुजित, शत्रूंना जिंकणारा, असं कसं कोण होऊ शकतं. म्हणले म्हणून मला हसू आलं. मग राजा म्हणलं ठीक आहे, मग तू याचं नाव तूच ठेव, आता काय ठेवायचं आहे ते. ती म्हणली ज्याला नावच नाही, तो नावाच्या पलीकडचं आहे, काय नाव ठेवायचं. पण म्हणले तरी आता हा व्यवहार आहे म्हणून त्याचं नाव आपण अलर्क असं ठेवू. अलर्क विचित्र नाव काहीतरी, अल म्हणजे भूषण, खरं म्हणजे असा जो भूषण आहे सगळ्याचा, असं नाव त्यांनी ठेवलं. आणि आता ह्या तिन्ही बालकांना आत्मोपदेश केला होता आणि मग ते त्याच स्थितीमध्ये पडून राहायचे. आणि ते विक्रमवर्म जो त्याच्या विष्ठेमध्येच लोळत पडायचा. राजा म्हणला अरे काय हे, राजघराण्यामध्ये जन्माला आलेला तू विक्रमवर्म असं छान नाव ठेवलं आणि ते असं असा तो पडून राहतो नुसता निश्चित, काही करत नाही काही नाही, असे ते पालक ते पडून राहिले, समाधी स्थितीमध्ये असायचे, सतत काही केलं नाही त्यांनी. आणि राजाला फार राग आला आणि म्हणले असं काय, आपला सगळा तो वंश तू घालवून टाकलास, काही केलं नाहीस, तर आता निदान हा तरी, याला तरी राजा कर.
कोणीतरी चालवायला मग ठीक आहे, मग मदालसा म्हणते ठीक आहे, हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा होईल म्हणले. आणि मग त्याला तो राजा झाला. अतिशय पराक्रमी शूरवीर असा होता अलर्क. खूप शास्त्राप्रमाणे तो वागायचा. यज्ञ याग दान पुण्य, राजाचं कर्तव्य, प्रजेचं पालन वगैरे सगळं सुंदरपणे सगळं करायचा. पण हळूहळू काय झालं की भोगाकडे यश वगैरे प्राप्त झालं की हा रजोगुण वाढतो ना, आणि त्यामुळे आता इंद्रियांचा गुलाम व्हायला लागला. पत्नी एक पत्नी नाही तर आणखीनही भोग घ्यायचे, उपभोग करायचे, अशा ह्याच्यामध्ये तो लागला. आणि मग आता हे जे 3 भावंड होती, ते सुबाहू वगैरे, तो म्हणलं मी म्हणले ह्याला आपण 4 जण आहोत आणि ह्याला हा एकटाच आपलं राज्य बळकावलंय. आणि त्या सुबाहूनी त्याच्यावर स्वारी केली, आक्रमण केलं, काशीराजाची मदत घेतली आणि त्या अलर्काला त्याचा पराभव केला. दारुण पराभव झाला आणि तो युद्धात काही जिंकू शकला नाही. इतकं सगळं कर्म. आणि मग त्याला आता परती झाली. इतकं पराजित झाल्यामुळे तो आता म्हणजे काय जगायचं, मनामध्ये निघून जायला लागला. अतिशय नैराश्य आलं. आणि मग आईची आठवण झाली की आई असती तर कसं. आणि आईची आठवण झाली. आणि काय झालं होतं की जेव्हा अलर्काला राज्य दिलं होतं आणि ते अलर्काला राज्य दिलं तेव्हा मदालसा पतीला म्हणाली की आपण आता म्हणले आपण जाऊ वनामध्ये, आता एकांतात आपण 2 जण राहू, अलर्क राज्य करेल, आपल्याला काही आता या जबाबदारीतून आपण मुक्त होऊ. आणि त्याप्रमाणे हे 2 जण वनात निघाले. पण तेव्हा मदालसा अलर्काला फार वाईट वाटलं. तेव्हा मदालसेने एक चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी एका पेटीमध्ये ठेवून ती पेटी त्याला दिली आणि म्हणले की तुला जेव्हा नैराश्य येईल, खूप दुःख होईल, पराभव होईल तुझा, जेव्हा तुला निराधार वाटेल, तेव्हाच ही पेटी उघडायची. म्हणले तेव्हा ही पेटी उघड. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती पेटी ठेवली होती. आणि आता तीच वेळ आली होती, तो क्षण आला होता. आणि तेव्हा आता अलर्क जो आहे त्याला आईची आठवण झाली. आईची आठवण आली तशी त्या पेटीची आठवण झाली. अरे मला आईनी जातेवेळी एक पेटी दिली होती आणि ती पेटी मला अशा वेळेला उघडायला सांगितली. आणि मग तो पुन्हा त्यांनी ती पेटी शोधून काढली आणि पेटी उघडली. त्याच्यात ती चिठ्ठी त्यांनी वाचली. इतकं सुंदर तो संदेश आहे. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त एकच की मुख्य सांगितलं की असं जर झालं तर तू सत्संग कर, साधूंचा संग कर म्हणले. तर सगळा उपदेश हे नाही जमलं तर सगळ्यात महत्त्वाचं साधूंचा संग कर म्हणले. आणि मग त्याच्यामुळे तुला वैराग्य प्राप्त होईल, विवेक येईल आणि ज्ञानप्राप्तीने तू मुक्त होशील. मग आणि त्यानंतर मग त्यांनी साधूंचा संग केला. नाहीसे वनात गेलेला होता. अनेक ऋषी मुनी तिथे तपश्चर्या करत होते. अशा छान ऋषींचा आश्रमामध्ये गेला. त्यांनी त्यांचं ज्ञान सगळं घेतलं. आणि हे कर्म जे आहे ते कर्माचं महत्त्व, कर्म का केलं पाहिजे ते सगळं जाणून घेतलं. कर्म करायचं आहे पण कर्मात अडकायचं नाही आहे. कर्म करायचं आहे पण त्याचा अहंकार बाळगायचा नाही आहे. कर्म करायचं आहे पण हे माझं आहे, मला पाहिजे, मला कसं मिळेल, चिंता, त्या भीतीपोटी चिंतेपोटी आम्ही जर कर्म केलं तर आम्ही अडकून पडतो. दारुण दुःख येतं आपल्या वाटेला. आणि म्हणून कर्म करणं हे रजोगुण आहे. पण कर्मयोग करणं, जे कर्म आपल्याला त्या भगवंताशी योग म्हणजे जुळवणे, त्याच्याशी आपल्याला सानिध्य घडवून देतं. भक्ती, जो भक्त नव्हे तो भक्त, परमेश्वराशी आपण एक रूप होतो, ते जे आहे ते कर्म, ती भक्ती, तो कर्मयोग आहे. आणि अशा प्रकारे मग तो अलर्क त्या वनामध्ये गेलेला होता. पण नंतर मग पुन्हा
या सुबाहू वगैरे त्यांना पण त्यांनी मदत केली आणि सुबाहू आणि अलर्क किंवा ते सगळ्या भावंडांचा पुन्हा समागम झाला आणि त्यांना सगळ्यांना त्यांनी ज्ञान पुन्हा दिलं. त्यांना तर अगोदर होतं पण ते विसरल्यासारखे भेद त्यांनी केला होता. माझं तुझं करत होते आणि पुन्हा सगळे विसरून इथे सुंदर असा की जीवन आहे तर ते दोन्ही टोकं नाही गाठायची आहेत. काहीच करणं नाही असं पण नाही आहे आणि केलं तर त्याच्यात गुरफटायचं नाही आहे. करायचं पण सगळ्याहून अलिप्त राहायचं आहे. असं जर केलं मग हे सगळं कसं होऊ शकतं? जर आम्ही ह्या रजोगुणाच्या अधीन जाऊन जर केलं हे सगळं माझं मला आणि मग पाहिजे तसं किंवा स्वैर असं जेव्हा वागतो तेव्हा मग काय होतं? पदरी काय येतं? मला पाहिजे ते काहीच मिळत नाही, दारुण दुःख भोगवणं. म्हणून आता रजोगुण सुटेना, सांसारिक हे तुटेना. फार अवघड आहे हा रजोगुण सोडणं. नुसता दासबोध समजा वाचला किंवा काही ऐकलं की अरे हा रजोगुण आपल्याला बांधणार आहे, संसारात अडकवणार आहे, पुनरावृत्ती आहे, नुसतं सांगितलं आणि चला आजपासून रजोगुण सोडायचं, इतकं सोपं आहे का ते? नाही सुटत. ही जी प्रवृत्ती आमची आहे कितीही काय जसे आता असे गुरुदेव स्वतः म्हणायचे ना ते की माझ्यामध्ये रजोगुण आहे. म्हणजे ज्ञान जरी झालं ना तरी ती प्रवृत्ती काही त्या देहाचा गुण आहे तो, त्यामुळे तो कधी जाणारच नाही. एखादी रजोगुणी प्रवृत्ती आहे तिची सुटतच नाही आहे. पण मग सोडायचं काय आहे? ते मी नाही हे सोडायचं आहे आपल्याला. हे रजोगुण हा सुटणारच नाही आहे ती, कारण ती प्रकृती आहे, हा देह आहे, त्या देहाचे 3 गुण आहेत हे. तोपर्यंत आम्ही त्या देहाशी तादात्म्य पावलो आणि त्यामुळे आपण सांसारिक बनलो, पुन्हा येणे जाणे या चक्रामध्ये अडकलो. प्रपंची गुंतली वासना, देहाशी तादात्म्य पाहून कर्म करत राहतो आणि मग ते जे वासनांचे ढिगारे जे आहेत ते कारण जे आहे त्याच्यामध्येच आपण अडकत राहतो. ही जी प्रवृत्ती जी वृत्तीरूप आहे तेच आम्ही त्याचा आज विचार करत राहतो आणि त्याच्यामध्येच अडकून राहतो. ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? यास उपाय कोण? मदालसेचं प्रकरण आपण पाहिलं की त्या मुलांना पहिले जन्मतःच हे जे उपाय सांगितला, अरे तू जीव नाहीस, तू तर ते ब्रह्म आहेस, त्या ब्रह्मामध्ये कर्म नाही आणि कर्म अविद्येतून होत असतं. कर्म करून जे फळ मिळतं ते शाश्वत नाही. तर तू आनंद स्वरूप आहेस, तू पूर्ण काम आहेस, तू ते परमात्म तत्व आहेस, तू सर्वव्यापक आहे, तू सार्वभौम राज्य काय छोट्या छोट्या राज्याच्या मध्ये थोडी अडकणार आहे सगळा. मग हे सगळा उपाय तो सांगितलेला होता पण त्याला संस्कार नाही. तो जीव जो आहे तो काय, तो असा भरकटतो, स्वैर होतो आणि त्यालाच काय म्हटलं, तो सांसारिक होतो आणि पुनरावृत्तीमध्ये अडकतो. प्रपंच तो पुनरावृत्ती म्हणजेच की त्या वासना वाढतात आणि आपलं स्वरूप झाकलं जातं. याला उपाय काय? तर त्याला उपाय आता जे मदालसेनी त्या पेटीमध्ये रहस्य जे ठेवलं होतं तेच रहस्य समर्थपण इथे उलगडवून दाखवतायत. श्रीराम उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे श्रीराम. उपाय एक भगवत भक्ती, आणि ही भगवत भक्ती म्हणजे सत्वगुण. सत्वगुणे भगवत भक्ती. रजोगुणातून सत्वगुणामध्ये आपल्याला यायचं आहे. कर्म टाकायचं नाही आहे तर कर्म करायला शिकायचं आहे, शास्त्राप्रमाणे शिकायचं आहे. सत्समागम करून साधू संतांकडे जाऊन जे कर्म आहे ते कसं करायचं हे शिकायचं आहे आपल्याला.
रामायणासारखं जे शास्त्र ते नाही का आम्हाला शिकवत. रामानी काय समाधी लावून बसले होते का राम? फार सुंदर जेव्हा रामाने विश्वामित्रांकडे जाऊन सगळी विद्या प्राप्त केली, वशिष्ठ ऋषींनी त्यांना ज्ञान दिलं. गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे ग्रॅज्युएशन आजकालच्या भाषेमध्ये, ते पूर्ण झाल्यानंतर मग स्टडी टूर असते. पूर्ण भारत परिक्रमा केली राम लक्ष्मणांनी. आणि ते जेव्हा त्यांनी सगळा भारताचं जे लोकजीवन पाहिलं, आणि तेव्हा राम जे आहेत ते राम असे पुतळ्यासारखे झालेले होते. मूर्ती झाली जणू त्यांची, काहीच नाही. दगडाची मूर्ती काही करते का? तसे स्थिर होऊन गेले. तुष्णी भाव ज्याला म्हणतात, हसेना रडेना बोलेना असं ते नैराश्य ज्याचं तसंच झालं. विषाद आला त्यांना. आणि तेव्हा दशरथाला फार काळजी वाटायला लागली. अतिशय प्रेम होतं रामावर. म्हणजे रामाला काय झालं, असा दगडासारखा का झालाय तो, असा निस्तेज का झालाय? आणि तेव्हा मग वशिष्ठ ऋषींनी पुन्हा त्याला उपदेश केला. तो म्हणला की जर मला हे कळलं नाही तर मी अशीच मूर्ती राहीन म्हणले. मी नाही बाहेर पडू शकत. की ते लोकजीवन जे पाहिलं होतं, हे दारुण दुःख जे पाहिलं होतं, आणि त्याच्यामुळे त्यांना जी एक तळमळ वाटली होती, हे असंच जीवन आहे का सगळं? आपण सगळं शिकायचं, सवरायचं, कमवायचं आणि दारुण दुःखामध्येच राहायचं का? चिंता, भय, नैराश्य, इतकं दुःख आपल्याच लोकांना, आपण त्यांचं विरह, त्यांचे अपमान, हे सगळं किती दुःख आहे संसारामध्ये बरं. जे आपण करतो ते बरोबर उलटं होतं ना. छान घर आपण बांधतो, सगळे गुण्या गोविंदाने राहावं, पण ते कोणीतरी काय बिब्बा घालतं त्याच्यामध्ये आणि कुठं तरी काहीतरी आग लागते. सगळा संसार असा दारुण दुःख म्हणलं सहन होणार नाही असं आवाक्याच्या पलीकडचं असं दुःख आपल्याला होत असतं. राम म्हणलं हेच आहे का जीवन? असंच जीवन आहे का? हेच सत्य असेल तर मला दगड होऊन राहिलेलं आवडेल. तेव्हा वसिष्ठांनी सगळा उपदेश केला त्याला. आणि ते काय उपदेश तो, म्हणजे तो सगळा उपदेश, ते ज्ञान जेव्हा घेतलं तेव्हा मग रामरायांनी ते जीवन जे जगलेले आहेत, मस्त राजवाड्यात बसले नाहीत तर बाहेर पडले, वनामध्ये राहिले. काहीही नव्हतं पण तरीसुद्धा धर्माचं पालन केलं. विवाह कर्तव्य पार पाडलं, पुत्रधर्म पालन केलं, मित्राचं जे कृतज्ञ राहिला मित्राशी, मित्रद्रोह नाही केला, आणि शत्रूबरोबर सुद्धा शत्रूचं कर्तव्य पालन केलं. सगळ्या प्रकारच्या धर्म, असं नाही मिळेल अरे मला घर नाही तर मग काय, मग सगळं मी कसं धर्माचं पालन करणार म्हणून काही चोरी मारी करायची, आणि आता काय मला कोण आहे, माझे आईबाप कोणी बघणारे नाही आहेत. बिघडतं कुठं, स्वैर केला संचार कुठे बिघडत होतं, पण कुठेही मर्यादा उल्लंघन नाही झाली. वनामध्ये म्हणजे वनामध्येच राहिले, कुठल्याही गावामध्ये ते गेले नाहीत. इतकंच काय की जेव्हा युद्ध झालं, रावणाचा वध झाला, आणि तेव्हा आता खरं तर विजय मिळालेला होता, लंका रामाची झाली होती. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं आता पण इथेच तुम्ही राज्य करा म्हणले, कुठे जायचं अयोध्येला? माहीत नाही तो भरत आपल्याला तिथे प्रवेश तरी देईल का, कारण तो राज्य करतोय, 14 वर्ष त्यांनी राज्य केलं, तर म्हणेल कोण कुठलं तुमचं तुम्ही बघून घ्या, तो काही प्रवेश देणार नाही असं पण प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. पण रामाने मात्र जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, हा राम भरत माझी वाट बघत असेल. तो जो बंध होता तो
रेशमाचा प्रेमाचा बंध तो तुटला नव्हता त्यांचा. जरी दूर होते तरी ते प्रेमाचे धागे तसेच होते. आणि जननी जन्मभूमी दोन्ही सुद्धा म्हणले मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. मला जायचं आहे, अयोध्येमध्ये जायचं आहे. विभीषणाला राज्य दिलं, स्वतः जिंकले, स्वतः लढले पराक्रम करून, रावणाला मारून, पण राज्य सहजपणे तृणवत, नाही नाही आता हक्क माझा, तुझा तू मॅनेज कर, सगळं माझ्याकडे, असं नाही म्हणले. त्यांनी सहजपणे त्याला देऊन टाकलं राज्य आणि अयोध्येला आले. एवढा सगळा धर्म जो आहे, म्हणजे की आपल्याला असं जीवन आहे का, बरे ल्यावे बरे खावे, याच्यापेक्षा वेगळं जीवन आहे का? जेवढं आहे तेवढ्यामध्ये पण आम्ही तरी दारुण दुःख आहेच ना. म्हणूनच उपाय काय, त्याला काय केलं रामाने, आपला धर्माचं पालन केलं. ते जर कळायचं असेल तर म्हणले भगवत भक्ती करायची. उपाय एक भगवत भक्ती. त्या जे परब्रह्म आहे तेच साकार होऊन आलं, त्या रामाने आम्हाला शिकवलं, आणि म्हणून त्या रामाची भक्ती, रामाच्या प्रमाणे अनुसरण करायचं. मग आम्ही या मार्गाला लागू. जरी ठाकेना विरक्ती, भले विरक्ती आली नाही तरी चालेल, वैराग्य नाही, घरी राहू आम्ही, काय आसक्ती आहे, पुत्र आहेत, मग पत्नी आहे, आणखीन काय पैसा मिळवणं आहे, सगळं असू दे, पण तरी यथानुशक्ती जसं जमेल तसं, वेळ मिळेल तसा भजन करावे. आणि खरोखर की इथे फार सुंदर हे केलं की आता एक समजा शेतकरी आहे, ही गोष्ट मला सांगितली असेल कदाचित, की सकाळी तो उठतो आणि आपलं काय स्नान करतो, देवाची छोटीशी पूजा करतो, दारातलं काय तुळस, थोडी फुलं आलेली आहेत ती देवाला वाहतो, आणि दिवसभर शेतामध्ये राबतो, घाम गाळतो. पुन्हा संध्याकाळी आल्यावर छान टाळ चिपळ्या घेऊन भजन गायचं, विठ्ठल 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 करायचं, आणि आपलं जीवन तो जगत असतो. आम्ही काय म्हणतो की पैशाच्या मागे आम्ही धावतो आहोत, आणि तेच करण्यामागे कुठला वेळ, कुठला देव, कुठला धर्म, वेळ नाही आम्हाला, आणि काय करायचं आहे आम्ही करतो ना, मग तो देव कुठला, हे रजोगुण. पण शेतकरी कर्म तर करतोय, सोडलं काहीच नाही, घरामध्येच राहतो आहे, पत्री पुत्र पत्नी मुलं बाळं सगळं आहे, संसार आहे सगळा, शेत आहे, शेतामध्ये राबणं आहे, शेतातला जो काही कमी जास्त काय, उन्हाळा पावसाळा, दुष्काळ सुकाळ, हे सगळं तो पाहतोय. पण तरीसुद्धा देवावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, आणि यथानुशक्ती त्याची जितकी शक्ती आहे, पत्र पुष्प जेवढं मंत्रतंत्र काय येतंय ते यथानुशक्ती, त्याची बुद्धी जितकी आहे तितकी, त्याचा वेळ जेवढा आहे त्याच्यामधला एवढासा वेळ, जे सगळं यथानुशक्ती करून भजन करावे, भगवंताचं भजन करावं म्हटलं. भजन म्हणजे सेवायाम भज, सेवा करावी. काहीतरी ना 8-10 तास आपण जे आपल्या पोटासाठी आपण जे करत असतो, त्याच्यातलं एक 5 मिनटं आपण कोणी दुसऱ्यासाठी दिली, जे आम्ही आयुष्यभर आपल्यासाठी डबुलं कमवतो, त्यातलं एखादं काय 10%, 1% परोपकारासाठी, इतरांसाठी काही त्यातलं द्रव्य दिलं, ते भजन होतं. आणि हाच उपाय आहे. नुसतं त्या रजोगुणाच्या आहारी जाऊन आम्ही फक्त धावत राहिलो आणि करत राहिलो, स्वैरपणे करत राहिलो, तर ते नाही. तर त्याला उपाय सत्वगुण आहे. सत्वामध्ये ज्ञान आहे, प्रकाश आहे, निर्मलत्व आहे, आणि ते आपल्याला
करायला पाहिजे आणि ते येण्यासाठी कर्म करायचे. रजोगुणामध्ये प्रवृत्ती आहे, पण ती प्रवृत्तीच आम्हाला योग्य दिशेने लावायची आहे. मग कसं या पूजा करायची, भजन करावं ते पुढे समर्थ सांगणार. जय जय रघुवीर समर्थ.